नागपुरात बनावट एसटी प्रमाणपत्र घोटाळा उघड. प्राध्यापकांसह 11 जणांवर गुन्हा दाखल. अभियांत्रिकी प्रवेशात खोट्या जात वैधता प्रमाणपत्राचा वापर. व्यावसायिक आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अनुसूचित जमाती कोट्याचा गैरवापर करत बनावट जात वैधता प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणात बोगस प्रमाणपत्र तयार करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील प्राध्यापक मोहन करंभे, शुभम खोरगडे, अमोल घोडे तसेच तसेच 3 विद्यार्थ्यांसह एकूण 11 जणांविरुद्ध पाचगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थ्यांनी बोगस एसटी प्रमाणपत्रांच्या आधारे अभियांत्रिकीत प्रवेश मिळवला होता. प्राथमिक तपासात असेही समोर आले आहे की काही विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड येथील महाविद्यालयांमध्येही अशाच प्रकारे प्रवेश घेतला आहे. या गैरप्रकारामुळे पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान या बनावट प्रमाणपत्रांसाठी 2 लाख रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याची माहिती समोर येत असून मोठा आर्थिक गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. राज्याच्या सीईटी सेलमार्फत अर्जांची सखोल तपासणी सुरू करण्यात आली असून 50हून अधिक संशयित अर्ज सध्या तपासणीखाली आहेत. या प्रकरणाची उकल आदिवासी विकास विभागाच्या तपासातून झाली असून अनुसूचित जमाती पडताळणी समितीच्या सहाय्यक आयुक्त अमिता पिल्लेवार, उपसंचालक नीरज मोरे आणि संशोधन अधिकारी नयन कांबळे यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. उमरेडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार पाचगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू केला आहे. या घोटाळ्याचे पाय नागपूरपुरते मर्यादित नसून राज्यभर पसरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि मध्यस्थांची सखोल चौकशी सुरू असून तपास यंत्रणा सर्व बाजूंनी छाननी करीत आहे. विदर्भ आवाजसाठी मी सतीश सुरजकर, उमरेड. मॅडम, पाचगाव मध्ये जो गुन्हा दाखल झाला आहे त्याबद्दल काय सांगाल आपण? कशा पद्धतीचा तो गुन्हा होता? सॅटर्डेला 28 मार्चला पाचगाव पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याच्यामध्ये जे आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे पुणे, त्यांनी एक लिस्ट दिली होती. जे आपले हे असतात पोलीस दक्षता पथक, ही 2 स्टुडंट्स आहेत ज्यांनी आपले जे ST कॅटेगरीचे कास्ट व्हॅलिडिटीचे जे सर्टिफिकेट आहे ते फेक सबमिट केले होते. एक आहे स्टुडंट गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि दुसरी स्टुडंट आहे रेवते कॉलेज पिंपरी चिंचवड पुणे ह्यांची. तर त्याच्यामध्ये जे स्टार्टिंगमध्ये जे पोलीस दक्षता पथक होता त्यांनी जे तपास केली होती त्याच्यामध्ये त्यांना प्रथम दर्शनी हे आढळून आला की जे पूर्ण जे कास्ट व्हॅलिडिटीचे जे सर्टिफिकेट होते ते फेक तयार करण्यात आले होते. त्याच्यामध्ये जे 2 स्टुडंट्स होते ते इन्व्हॉल्व्ड होते, त्यांचे पेरेंट्स पण इन्व्हॉल्व्ड होते आणि जे गोविंदराव वंजारी इन्स्टिट्यूट हे आहे तिकडचे 3 प्राध्यापक पण इन्व्हॉल्व्ड होते आणि इतर 2-3 लोक होते ज्यांच्यावर एकूण टोटल 11 लोकांवर आम्ही जे वेगवेगळे चीटिंग आणि फोर्जरीचे कलम आहे भारतीय न्याय संहितामध्ये त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा नोंद केला आहे. त्याचे तपासी अधिकारी आहे PSI पंचबाई आणि आता त्याच्यामध्ये तपास एकदम बरोबर चालू आहे. त्याच्यामध्ये आम्ही बघणार आहे का अजून हा मोठ्या प्रकारची रॅकेट होती का, त्याच्यामध्ये अजून इतर कोणी सहभाग होते तेही त्याच्यामध्ये आम्ही तपासमध्ये क्लिअर करणार आहे. पुढे काही पुन्हा अतिरिक्त त्याच्यामध्ये जर कोणी निष्पन्न झाले तर त्यांच्यावर कशा पद्धतीची कारवाई होईल? पुढे कोणीही निष्पन्न झाला त्याच्यामध्ये तर त्यांना पण आम्ही ह्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये सहभागी करून त्यांनाही FIR मध्ये आम्ही घेऊ त्यांना.